नमस्कार, मी विवेक रणवरे. वन स्टार एज्युकेशन सिस्टीमच्या आजच्या प्रेझेंटेशनमध्ये मी तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन देतो माझं. गेली 20 वर्ष मी डायरेक्ट सेलिंगच्या बिझनेसमध्ये ॲज अ ट्रेनर, ॲज अ कोच, ॲज अ मेंटर मी कार्यरत आहे. सो ट्रेनिंग, कोचिंग, कन्सल्टन्सी करणं माझं पॅशन आहे. सो मी ट्रॅडिशनल बिझनेस ॲज वेल एज नेटवर्क मार्केटिंगच्या बिझनेसला गेली बरीच वर्ष ट्रेनिंग, कोचिंग आणि कन्सल्टन्सी करत आहे. नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस एक अशा प्रकारचं एंटरप्रेन्योरशिप आहे, ज्यामध्ये तुम्ही एक सर्वसामान्य व्यक्ती, तुम्ही आमच्यासारखा एक सर्वसामान्य व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवू शकतो. मी म्हणेन एक ड्रास्टिक ट्रान्सफॉर्मेशन आपल्या जीवनामध्ये येऊ शकतं. हा एंटरप्रेन्योरशिपचा जर्नी काय आहे? मी बेसिकली असं म्हणेन, की एखादी व्यक्ती एक प्रमुख 2-3 प्रश्न स्वतःला विचारायचे. आज तुम्ही पैसे कमवण्यासाठी, मी म्हणेन, की अर्थार्जनासाठी काही ना काही गोष्टी नक्कीच करत असाल. मग असं आपण समजूया, की जे काही काम आपण आता सध्या करतोय, ते आपण आनंदाने करतोय का? हा पहिला प्रश्न. आज तुमचं एखादं दुकान असेल, तुम्ही घरातून साडी विक्रीचा व्यवसाय करत असाल, कदाचित आपलं ब्युटी पार्लर असेल, पिठाची चक्की असेल, किराणामालाचं दुकान असेल, एखादी फॅक्टरी असेल, तुम्ही कदाचित एल-आय-सी ऑफिसर असाल, शिक्षक असाल किंवा कुठल्यातरी बँकेमध्ये मॅनेजर असाल. एक समजा बेसिक प्रश्न आहे, की वयाची जवळपास 30 डिपेंड करतं, की तुम्ही केव्हा नोकरीला सुरुवात करता. पण वयाची 30 वर्ष ते 40 वर्षाच्या दरम्यान आपण पैसे कमवण्यासाठी आपल्या जीवनाचा फार मोठा वेळ खर्ची करतो. मला असं म्हणायचं पहिला प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, की तुम्ही पैसे कमवण्यासाठी जे काही करताय, ते आनंदाने करताय का? कारण आपल्या जीवनाचा फार मोठा वेळ आपण पैसे कमवण्यासाठी खर्च करतोय. सो माय डिअर फ्रेंड्स, दुसरा प्रश्न, जे काही आपण आता सध्या करतोय. अच्छा, मी 1 मिनिट सगळ्यांना म्यूट करतो. माझ्याकडनं राहिलं 1 सेकंड, म्हणजे आवाज एकमेकांचा येणार नाही. थँक यू सो मच फॉर द चॅट. म्यूट ऑल. येस, थँक यू सो मच. ओके. सो पहिला प्रश्न, की आपण आनंदाने पैसे कमवतोय का? किंवा पैसे कमवण्यासाठी जे काही काम करतोय आपण, त्याच्यामध्ये फार आनंद मिळतोय का? ज्याला मी असं म्हणेन, की आनंद आहे, तळमळ आहे, राइट? मग ते तुमचं दुकान असेल, फॅक्टरी असेल, व्हॉटएव्हर. म्हणजे जावं लागतंय नोकरीला, करावं लागतंय, करना पडता है. हा जर डायलॉग असेल, तर कदाचित मग आपण आनंदाने ते काम करत नाहीये. दुसरा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, की मी हे काम पुढची 5 वर्ष, म्हणजे जे काही आज आपण काम करतोय, पुढची 5 वर्ष, 10 वर्ष किंवा अखंड आयुष्य मला हे काम करायचंय का पैसे कमवण्यासाठी? आणि ते ऑफकोर्स मी काय म्हटलं, आनंदाने करायचंय का? जर पहिल्या प्रश्नाला उत्तर नकारात्मक असेल, तर थोडं सीरियस होऊया आपण या प्रेझेंटेशनसाठी. दुसऱ्या प्रश्नाचं देखील उत्तर समजा नकारात्मक असेल, येस, तरीसुद्धा आपल्याला पुढचं प्रेझेंटेशन सिरियसली ऐकायचंय. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, की येस, मी पुढची 5 वर्ष, 10 वर्ष मी करेन. तिसरा प्रश्न अतिशय महत्त्वाचा पुढे विचारायचा आपल्याला, की माझी अशी अपेक्षा आहे का, की माझ्या पुढच्या पिढीने हेच काम करावं आणि त्यांना आनंद होईल का? त्यांची इच्छा असेल का? त्यांच्यामध्ये ती टॅलेंट, कॅपॅसिटी, क्षमता, पॉवर असेल का ते काम करण्याचे? म्हणजे एखादा समजा व्यक्ती जर समजा डॉक्टर असेल, नवरा-बायको दोघं डॉक्टर असतील, त्यांनी हॉस्पिटल जर थाटलं असेल, तर त्यांना लहानपणापासून त्या मुलाला असं वाटतं किंवा मुलामध्ये बिंबवलं जातं, की तुला हॉस्पिटल चालवायचं आहे. होऊ शकतं कदाचित तो एखादा पेंटर असू शकतो, एखादा गायक असू शकतो आणि त्याला मेडिकल सेक्टरमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये, पण करावं लागतं, करणं पडतंय. मग मला सांगा, अखंड आयुष्य त्यांनी मन मारून, म्हणजे ज्या दैवी संकल्पने कदाचित त्यांनी जीवन जगायला सुरुवात केली किंवा जीवन घेतलं, ते जबरदस्ती कशासाठी? तर पैशासाठी. माय डिअर फ्रेंड्स, जे या 3 प्रश्नांची उत्तरं थोडीशी जर तुम्हाला विचार करायला लावत असतील, तर आपण ह्या एंटरप्रेन्योरशिपच्या जर्नीमध्ये पुढे जाऊया आणि समजून घ्या नक्की आपल्यासाठी ह्या प्रेझेंटेशनमध्ये आज काय आहे. आणि मी पुढे जाण्या अगोदर मी तुम्हाला हे सांगेल, की तुम्ही थँक्स म्हणा त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीने तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही प्रेझेंटेशनची लिंक शेअर केली. डेफिनेटली ती व्यक्ती तुमची काही ना काहीतरी काळजी करते. त्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याविषयी काही ना काही वाटतंय, लक्षात घ्या आणि ऑफकोर्स त्यांची भावना चांगली आहे. सो चला समजून घ्या, की नक्की ही सिस्टम काय आहे, हा प्लॅन काय आहे. कदाचित तुम्हाला माहितीही असेल, डायरेक्ट सेलिंग, नेटवर्क मार्केटिंग, मल्टी लेव्हल मार्केटिंग, राइट, वर्क फ्रॉम होमची कन्सेप्ट आहे. सो कदाचित ही सिस्टम किंवा प्लॅन ऐकिवात माहिती असेल किंवा तुमच्या परिचित कुणीतरी हा प्लॅन केलेला असेल. सो वरवर आयडिया कदाचित असू शकते. डीप लेव्हलला आयडिया कदाचित नसेलही. मी तुम्हाला आम्ही कोणत्या मार्गाने हा बिझनेस करतोय आणि आम्ही नक्की काय करतोय, कशासाठी करतोय,
ते मी तुम्हाला शेअर करतो. डेफिनेटली एंड ऑफ द प्रेझेंटेशन पुढच्या 30-35 मिनिटामध्ये तुम्हाला कंप्लीट आयडिया क्लिअर होणार आहे. आमचं प्रेझेंटेशन मॅक्सिमम 38 ते 39 मिनिटाचं असतं. सो येस, डेफिनेटली. सो 8:40ला बरोबर हा प्रेझेंटेशन संपेल. आणि तोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनाचा फार मोठा निर्णय घेतलेला असेल तुमच्या कुटुंबासाठी. येस. नाऊ रॉबर्ट किओसाकी जे जगातले फार थोर किंवा फार मोठे फायनान्स कन्सल्टंट आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून एक कन्सेप्ट समजून घेऊया, ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम. आता तुम्ही नक्की पैसे कमवण्यासाठी जे काही करताय, ते ॲक्टिव्ह इन्कम आहे की पॅसिव्ह इन्कम आहे समजून घेऊया. जगातली 95% लोकं ज्यांच्याकडे फक्त 5% संपत्ती आहे, ते ॲक्टिव्ह इन्कममध्ये काम करत असतात. म्हणजेच कोण तर एखादी नोकरी करणारी व्यक्ती असेल किंवा स्वयंरोजगार म्हणजे नोकरी नाहीये, पण स्वतःने काम केलं तरच पैसे मिळतात. मग तुम्ही एल-आय-सी एजंट असाल, मी कोणतेही इन्शुरन्स एजंट असाल, कदाचित तुम्ही दुकान असेल स्वतःचं, फॅक्टरी असेल स्वतःची जिथे तुमच्या बगैर काम चालत नाही. त्याला आपण म्हणतो स्वयंरोजगार. मग ब्युटी पार्लर असेल, कदाचित आपण ब्युटिशियन असू, राइट किंवा आपण हातावरती मेहंदी काढत असू, व्हॉटएव्हर. जे तुम्ही स्वतः केल्यानंतरच पैसे मिळतात त्याला आपण म्हणतो स्वयंरोजगार, पण ती नोकरी नाहीये. सो थोडंसं आपण म्हणूया की मर्जीचे मालिक असतो. नसतो पण म्हणायला काही हरकत नाहीये. सो 95% लोकं तुम्ही आम्ही ह्या ॲक्टिव्ह इन्कममध्ये काम करत असतो. जोपर्यंत काम करू तोपर्यंत पैसे मिळणार. जोपर्यंत काम करू तोपर्यंत पैसे मिळणार. म्हणजेच काय माहिती आहे, माझ्या माझ्या मते ही भात शेती आहे. कोकणी व्यक्तीच्या दृष्टिकोनातून सांगतोय. कोकणामध्ये आपण सगळेच जाऊन आलो असू. तर 5 एकर शेतीमध्ये जर भाताची लागवड केली, तर आपल्याला भात खायला भेटेल, राइट? त्याचे पैसे बनतील. पुढच्या वर्षी परत भात लावावा लागेल. कित्येक पिढ्यानपिढ्या कोकणामध्ये आज भात लावला जातोय. आणि त्याच कोकणामध्ये काही मंडळी आंब्याची शेती करतायत. बीज एक बार बोया, फल बार-बार पाया. एकदा बीज टाकलं, राइट? येस. आणि आयुष्यभर त्याचं उत्पन्न आपल्याला मिळतं. पिढ्यानपिढ्या त्याचं उत्पन्न आपल्याला मिळतं. त्याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. सो भात शेती म्हणजे ॲक्टिव्ह इन्कम, पॅसिव्ह इन्कम म्हणजे आंब्याची शेती लक्षात घ्या. म्हणजे मी फक्त आंब्याचीच नाही म्हणते, काजूची असेल, फणसाची असेल, जांभळाची पण शेती असेल, एनी 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 जे लाईफ लाँग आपल्याला एकदा पेरल्यानंतर त्याचं उत्पन्न मिळतं. दॅट इज पॅसिव्ह इन्कम. समजून घेण्यासाठी मी संकल्पना सांगितली. पण आज वास्तविक तुमच्या माझ्या आजूबाजूला समजा आपण शहरी भागामध्ये राहतो, निमशहरी भागामध्ये राहतो, तर तुमच्या माझ्या आजूबाजूला जे काही मोठे उद्योग आहेत किंवा तुमच्या माझ्या घरामध्ये जे काही प्रॉडक्ट्स येतात ना, सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आपण जे प्रॉडक्ट्स वापरतो, हे सगळे ब्रँडेड प्रॉडक्ट्स आहेत आणि ह्याच्या पाठी मोठा बिझनेसमन कोणतरी असतो, जो 24 तास पैसे कमवतो. काम केलं तरी पैसे कमवतो, काम नाही केलं तरी पैसे कमवतो आणि त्यांची फिजिकल इन्व्हॉल्वमेंट फार कमी असते. ते एका सिस्टमच्या माध्यमातून, लोकांच्या माध्यमातून काम करून घेतात. फार मोठी रिस्क टेकिंग कॅपॅसिटी असते. फार मोठी गुंतवणूक करायला लागते. फार मोठी बिझनेस कन्सेप्ट किंवा आयडिया असते त्यांच्याकडे. बघा ना, आता मोबाईलचा बिझनेस आहे. प्रत्येक व्यक्ती करू शकतो का? नाही करू शकत. बिस्किटाची फॅक्टरी आहे. प्रत्येक व्यक्ती मोठी फॅक्टरी टाकू शकतो का? नाही टाकू शकत. हां, कदाचित तुमची छोटीशी बेकरी असू शकते. तुम्ही ब्रेड, क्रीम रोल, पाव वगैरे छोटे-मोठे बिस्किट्स, नानकडे वगैरे करत असाल. ते ॲक्टिव्ह इन्कम आहे. तुम्ही करायचं बंद करा. पैसे मिळतील? मिळणार नाही. तुमच्याकडे जी कलाकारी ती कदाचित आपल्या कुटुंबामधल्या दुसऱ्या व्यक्तीकडे पण नसते. पण तेच ब्रिटानिया असेल, पार्ले असेल, कॅडबरी असेल, आय-टी-सी असेल, राइट? सो हे बिस्किट्स बनवतात. मग त्यांच्या मालकाला याच्यामध्ये काहीच काम करावं लागत नाही. म्हणजे त्यांनी सुरुवातीला काम केलेलं असतं. आता पिढ्यानपिढ्या पैसे बसून खातायत लोकं. कारण ते शेअर होल्डर आहेत, स्टेक होल्डर आहेत. सो कंपन्या चालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टॅलेंटेड पर्सनॅलिटीज किंवा व्यक्तिमत्व येतात आणि त्या कंपन्या चालवतात आणि स्टेक होल्डरला त्याचा फायदा पिढ्यानपिढ्या मिळतो. याला म्हणायचं पॅसिव्ह इन्कम. किंवा समजा त्या व्यक्तींनी अशा काही व्यक्ती आहेत समाजामध्ये ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, पण अशी रिस्क वगैरे काही घ्यायची नाही, काही फॅन्टास्टिक आयडिया वगैरे काही नाहीये. मग ही लोकं बँकांना कामाला लावतात. म्हणजे बँकांमध्ये एफ-डी ठेवतील, म्युच्युअल फंड्स, इन्शुरन्समध्ये पैसे ठेवतील, रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवतील. म्हणजे ही लोकं पैशाला कामाला लावतात. काही मंडळी अशी आहेत, ज्यांच्याकडे पैसा आहे, ती लोकांना आणि सिस्टमला कामाला लावतात आणि काही लोकं पैशालाच कामाला लावतात. निवांत व्याजाच्या स्वरूपात असेल, डिव्हिडंडच्या स्वरूपात असेल, प्रॉफिट होईल जो काही शेअर्समध्ये त्याच्या स्वरूपात ते पैसे कमवतात. ह्याला म्हणायचं पॅसिव्ह इन्कम. लक्षात घ्या, हे पॅसिव्ह इन्कम कमवणं प्रत्येकाची गोष्ट नाहीये. प्रत्येकाला ती संधी मिळत नाही. आज करोडो रुपये तुमच्या बँकेत असतील, तुम्हाला इथून पुढचं प्रेझेंटेशन बघायची गरज नाहीये. आज तुमचं ब्रँडेड फॅक्टरी आहे कुठलीतरी, ब्रँडेड एक प्रॉडक्ट आहे. जो घराघरामध्ये लोकांच्या जातोय, मग इथून पुढे तुम्हाला प्रेझेंटेशन पाहायची गरज नाहीये. पण जर असं काही नसेल, पण जर पॅसिव्ह इन्कम आंब्याच्या शेतीसारखं उत्पन्न तुम्हाला कमवायचं आज तुम्ही खेड्यापाड्यात असाल, तालुक्याच्या ठिकाणी असाल, शहरी भागात असाल, निमशहरी भागात असाल, व्हॉटएव्हर भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल, पॅसिव्ह इन्कम कमवण्याची संधी मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे जगातली ज्या लोकांचा माइंडसेट म्हणजे किती
फक्त 5% लोकांचा जो माइंडसेट असतो, त्या माइंडसेट प्रमाणे जर तुम्हाला पैसे कमवायचे, तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत. येस, आज कदाचित ॲक्टिव्ह इन्कममध्ये तुम्ही आहात. कदाचित तुमचं वय सुद्धा थोडं पुढे निघून गेलं असेल, हरकत नाहीये. पुढची 2 ते 5 वर्ष डिपेंड करतो तुम्हाला पॅसिव्ह इन्कम किती कमवायचा आहे. पुढची 2 ते 5 वर्ष जर शिकून येस, हा व्यवसाय तुम्हाला कदाचित माहीत नसेल किंवा ऐकिवात असेल फक्त, शिकून तुम्हाला करायचा आहे. बघा एखादा व्यक्ती एम-बी-बी-एस किंवा डॉक्टर होतो, आयुर्वेदिकमध्ये डॉक्टर किंवा होमिओपॅथीचा डॉक्टर होतो, तर 12वी पर्यंत 12 वर्ष शिकलाय. तिथून पुढे 5 वर्ष, 17 वर्ष शिकल्यानंतर तुम्ही हा हा प्रेझेंटेशन संपल्यानंतर किंवा हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही Googleवरती टाइप करा स्टार्टिंग सॅलरी ऑफ एम-बी-बी-एस डॉक्टर. 20,000 30,000 माय डिअर फ्रेंड्स, 17 वर्षाचं एज्युकेशन घेतल्यानंतर जॉब ज्यावेळेला तो व्यक्ती करायला जातो, 20,000 30,000 स्टार्टिंग सॅलरी. मग आपल्याला जर समजा 2 वर्ष शिकून आणि शिकत समजा 2 वर्षानंतर 50,000 ला पोहोचता आलं तर काय हरकत आहे? 50,000 मी म्हणतोय, फार लाखातल्या गप्पा मारत नाहीये. पण ते पॅसिव्ह इन्कम आहे लक्षात घ्या. पॅसिव्ह इन्कम आहे. अगेन आय रिपीट पॅसिव्ह इन्कम आहे. 2 वर्ष शिकत आमच्यासोबत हा व्यवसाय केला आणि 2 वर्षानंतर समजून घ्या, की तुम्हाला ₹50,000 रेग्युलर चालू झाले. अशी एखादी सिस्टम आपण तयार केली, किंवा तुम्ही अशा सिस्टम बरोबर कार्यरत घडत गेलात, की ₹50,000 2 वर्षाच्या मेहनतीनंतर. लक्षात घ्या, जे डॉक्टरला सुद्धा मिळत नाही, कारण तोही व्यक्ती प्रोफेशनल आहे, सेल्फ एम्प्लॉईड आहे. समजा एखादा सर्जन आहे चांगला ₹1,00,000 सॅलरी घेतो. सॅलरी म्हणणार सॅलरी नाही, चला मी तर म्हणतो एका ऑपरेशनचे ₹1,00,000 घेतो. आणि ज्या हातामध्ये कैची पकडतो त्या हाताला जर ॲक्सिडेंट झाला, काही दुखापत झाली, लकवा मारला, ऑपरेशन करू शकेल? मिळतील ₹1,00,000. ज्ञान आहे, सगळं आहे, शरीर आहे, जिवंत आहे. पण कलाकौशल्य आपलं दाखवू शकत नाही, ज्ञानाचं प्रदर्शन करू शकत नाही किंवा कार्य करू शकत नाही. सिक्युरिटी नाही माय डिअर फ्रेंड्स. सो पॅसिव्ह इन्कम किती महत्त्वाचं लक्षात घ्या. मी आजच्या मेसेजमध्ये असं म्हटलं होतं, की आज वटपौर्णिमा आहे. सो पाटील सरांनी पण त्याच्यामध्ये थोडंसं ॲडिशन खूप चांगली केली, की नवरा-बायको दोघांचीही जबाबदारी आहे, की आपल्या कुटुंबाला चांगल्या पद्धतीची लाईफस्टाईल आपण दिली पाहिजे. बघा इच्छा दोघांचीही असते. एकमेकांसाठी दोघांनाही करायचं असतं. आपल्या मुलाबाळांसाठी, आई-वडिलांसाठी, भावंडांसाठी सगळ्यांना करायचं असतं. काय आड येतं? पैसा आड येतो. मग आज आपण बरेच वर्ष आयुष्यामधली जी पैसे कमवण्यासाठी व्यतीत करतोय किंवा घालवतोय किंवा मी म्हणतो गुंतवतोय, इन्व्हेस्ट करतोय, त्याच्यामध्ये थोडा माइंडसेटचा फरक करूया किंवा दृष्टिकोन आपला बदलूया आणि पॅसिव्ह इन्कमकडे जाऊया. जेणेकरून आपण आपली पुढची पिढी पॅसिव्ह इन्कम कमवतील आणि परमेश्वराने त्यांना ज्या ज्या संकल्पनेने जन्माला घातलंय, ती संकल्पना त्यांनी जगावी. येस माय डिअर फ्रेंड्स. सो पॅसिव्ह इन्कमची इच्छा असेल, आपण पुढे जाऊया. काय करावं लागेल? सर्वसामान्य व्यक्ती, आपण काय फॅक्टरी टाकणार नाही, मोठं करोडोंची गुंतवणूक करणार नाहीये. तुमच्या आमच्याकडे जो नैसर्गिक गुण आहे, तो गुण आपण वापरणार आहोत किंवा मी म्हणेन, की जी सवय ऑलरेडी आपल्याला आहे, जे काम आपण ऑलरेडी करतोय, फक्त त्याला व्यावसायिक दृष्टिकोन नव्हता, असा दृष्टिकोन आपण ठेवून असा दृष्टिकोन आपण ठेवून पॅसिव्ह इन्कम कमवू शकतो. थोडासा नजरिया आपल्याला शिफ्ट करायचा आहे. बघा मी परत एकदा सांगतो, तुमची जी नैसर्गिक क्वालिटी आहे, क्षमता, कॅपॅसिटी आहे, तीच आपण वापरणार आहोत. आणि मग आपली कॅपॅसिटी काय? आपली सवय काय? मी म्हणेन की आपले गुणधर्म काय आहेत? बघा आपण नेहमी करतो सवयीप्रमाणे कुठल्या गोष्टी करतो? यूज, शेअर अँड सपोर्ट. यूज म्हणजे वापर करणे. कशाचा वापर करणे? आपण दैनंदिन वापरातल्या वस्तूंचा वापर आजपर्यंत केलेलाच आहे. जर आजपर्यंत तुम्ही अशा वस्तूंचा वापर केला नसेल किंवा आजपर्यंत अशा वस्तू तुम्ही मार्केटमध्ये विकत नसल्या आणल्या, तर ठीक आहे, व्हिडिओ बंद करू शकता. पण जर समजा किराणा माल, मेडिकल स्टोअर, डी-मार्ट, बिग बाजार किंवा अजून कुठल्यातरी दुकानातनं आपण ह्या वस्तू घरामध्ये वापरासाठी आणतोच आहे ना? आपण वस्तू खरेदी करतो, कोणाला तरी श्रीमंत केलंय ना, आता आपल्या श्रीमंतीचा मार्ग मोकळा होणार. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला वस्तू ज्या वापरायच्यात, त्या आपल्या कंपनीच्या वापरायच्यात, कोणत्या कंपनीच्या आणि का वापरायच्यात ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. सो आपण आपली सवय आहेच ना, थोडा बिझनेस माइंडसेट ठेवूया ना. मला सांगा कोलगेटचा डिस्ट्रिब्युटर पेप्सोडंट घरात वापरत असेल का हो? हॅलो? पॅराशूट कंपनीचा मालक घरामध्ये तेल दुसऱ्या कंपनीचं वापरत असेल? बजाज इलेक्ट्रिकल कंपनीचा किंवा फिलिप्स कंपनीचा मालक फिलिप्सचे घरात वस्तू वापरत असेल, दुसऱ्या वापरत असेल. का वापरत असेल? कारण त्याचा धंदा आहे तो. येस ऑर नो? सो आपण बिझनेस माइंडसेट ठेवूया. आपण जिथून आपल्याला उत्पन्न मिळेल त्यांच्याबरोबर लॉयल राहायला काही हरकत आहे का? किंवा आज बघा कदाचित तुम्हाला पॅसिव्ह इन्कमची आशा सुद्धा नसेल कदाचित. पण इथे जर आशा निर्माण होत असेल, तर मग आपल्याला एक्स कंपनीचे, एखाद्या कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरायला काही हरकत आहे का? कोणत्या कंपनीचे मी पुढे विस्तृत आणि का तेही सांगणार आहे. सो आपण खरेदीचं ठिकाण बदलणार आहे. सहज सोपं आहे.
आपला फायदा होत असेल तर काहीच हरकत नाहीये. दुसरी गोष्ट तुम्हाला आम्हाला जी काही गोष्ट एक नैसर्गिक स्वभाव आहे प्रत्येक व्यक्तीचा, जी गोष्ट आपल्याला भावते, आवडते, जी संकल्पना असेल, व्यक्ती असेल, ठिकाण असेल, जे काही आपल्याला आवडतं त्याच्या बद्दल आपण मध्ये Facebook असो, WhatsApp असो, WhatsAppचे स्टेटस असो, Facebookची स्टोरी असो, गप्पा-टप्पांच्या माध्यमातून असो, आपण लोकांना सांगतोच, म्हणजे शेअर करतोच. आज Facebook ही सगळ्यात मोठी कम्युनिटी आहे या जगामधली. लाइक, कमेंट आणि शेअर. कधीतरी तुम्ही केलंच असेल. पैसे भेटले का? नाही. चला त्याच दृष्टिकोनातून आपण विचार करूया, की पैसे मिळण्यासाठी जर मला लाइक, कमेंट, शेअर करता आलं, तर किती चांगलं आहे. येस, ऑफ कोर्स. शेअरिंग करणं आपली नैसर्गिक क्वालिटी आहे. त्याला आपण वापरूया. 2 गोष्टी आपण इथे शेअर करणार आहे. एक तर तुम्ही जे प्रॉडक्ट्स आमच्या कंपनीचे वापरणार आहात. इथून पुढे आपण आपल्या कंपनीचे म्हणूया. आपल्या कंपनीचे जे काही प्रॉडक्ट्स तुम्ही वापरणार आहात, त्यातले सगळेच प्रॉडक्ट मी तुम्हाला आवडतील असंही म्हणत नाही किंवा सगळेच प्रॉडक्ट तुमच्या गरजेचे असतील असंही म्हणत नाहीये. मग जे आवडलेले प्रॉडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल इतर लोकांना कळत-नकळत तुम्ही सहज बोलणार आहात. मी काय म्हणतो सहज बोलणार आहात. लेट अस गो अहेड. मग जर समजा मी प्रॉडक्ट्सचं शेअरिंग करतोय, माहिती देतोय लोकांना कळत-नकळत गप्पा-टप्पांच्या माध्यमातून, तर मग मला जर 2 पैसे येतायत, तर मी इतर लोकांना सांगतो, "अहो, एखाद्या व्यक्तीने अर्धा गुंठा प्लॉट जरी घेतला ना, गावभर सांगतो तो." येस ओर नो? एखाद्या शेअर्समध्ये त्याला नफा झाला, एक वेळ तोटा झालेला सांगणार नाही, पण फायदा झाला की आहे ना, थोडा बडेजाव करायचा असतो आपल्याला. "यास मी पैसे गुंतवले होते, माझे डबल झाले 3 वर्षात, 5 वर्षात." पण शेअर्सच्या माध्यमात ना, स्कीमच्या माध्यमातून म्हणत नाहीये. म्हणजे चांगली गोष्ट घडली की आपण शेअर करतोच. मग आपला फायदा झालाय, हे जर तुम्ही लोकांना सांगितलं तर डबल फायदा होणार आहे. मग सांगणार नाही का आपण? कसं सांगायचं त्याचं प्रशिक्षण मिळणार आहे. काय बोलायचंय, कधी बोलायचंय, कसं बोलायचंय, कुठे बोलायचंय, कुणाशी बोलायचंय, कुणाशी नाही बोलायचंय, बोलल्यानंतर काय होणार आहे? मग त्याला मॅनेज कसं करायचं? तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा करायचा? ह्या दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत, जे एखाद्या इस्त्री करणाऱ्या दुकानदाराला, किराणा दुकानदाराला किंवा डी काम करणाऱ्या व्यक्तीला ट्रेनिंग जे दिलं जात नाही, ते प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे. कारण आपल्याला मी म्हणेन की असं जन्मजात बाळकडू मिळालेलंच नाहीये. फायनान्शियल गोष्टींचं किंवा आर्थिक नियोजनाचं किंवा अर्थार्जन कसं करायचं याचं आपल्याला एज्युकेशनच मिळालेलं नाहीये. बघा इंजिनिअर झाला म्हणजे पैसे कमवायचे कसे याची अक्कल आलेली नाही. डॉक्टर झाला म्हणजे पैसे कसे कमवायचे याची अक्कल आलेली नाही. मी डायरेक्ट का बोलतोय लक्षात घ्या. कारण तुम्हाला म्हणजे शरीरशास्त्राबद्दल माहिती मिळाली. आता ज्या कौशल्याने पैसे कमवायचे ते ट्रेनिंग कुठून आणायचं? ते मध्ये होत नाही माय डिअर फ्रेंड्स. इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही कधी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं असेल, तर तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे सगळे धडे मिळाले. सिव्हिल केलं असेल, तर सिव्हिलबद्दल धडे मिळाले. मी म्हणतो धंदा किंवा नोकरी करायचं एज्युकेशन तिथे मिळालंय का? नाही. याचा अर्थ समजून घ्या. आपल्याला बेसिकली पैशाचं नियोजन किंवा नियोजन तर लांबची गोष्ट आहे. अर्थार्जनच कसं करायचं हे बेसिकली शाळा, कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला अशा प्रकारची प्रेझेंटेशन्स आपल्यासमोर आली, की आपलाही गोंधळ होतो आणि हे खरंच असेल का? असं होऊ शकतं का? तसं होऊ शकतं का? शंका निर्माण होते. का? आम्हाला पैशाचं ज्ञानच दिलं गेलं नाहीये. अर्थार्जन कसं केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? याचं ज्ञान दिलं नाहीये. मग समाजामध्ये एका विशिष्ट वर्गाच्या माध्यमातूनच धंदे पुढे चाललेले आहेत. मी त्यांच्या विरुद्ध नाहीये, पण त्यांनी आपला धंदा जोपासलाय. आपल्या पुढच्या पिढीला ते एज्युकेट करतायत. तुम्हाला मला पैशाचं नियोजन घरामधनं शिकलोय का आपण? अंथरूण पाहून पाय पसरा एवढंच शिकलो आपण. काटकसर करणे. आपल्याकडे पैसे जास्ती नाहीयेत. पैसे जपून खर्च करायचे. म्हणजे मी म्हणत नाही जपून खर्च करू नका. पण आपल्याला एज्युकेशन काय मिळालंय? सगळं अँटी श्रीमंती म्हणजे ज्याला म्हणतो श्रीमंतीच्या विरुद्धचं शिक्षण मिळालंय. पॅसिव्ह इन्कम तर ऐकायला सुद्धा मिळालेलं नाही आपल्याला. करेक्ट? सो आज हे प्रेझेंटेशन थोडं बारकाईने आपण समजून घ्या. मग आपल्याला आवडलेली गोष्ट, आपल्याला पटलेली गोष्ट चार चौघांपर्यंत कशी पोहोचवायची याचंही प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आणि तिसरी गोष्ट, ज्यांना कोणाला आपली वेव्हलेंथ समजेल, लक्षात घ्या मी काय म्हणतोय. प्रत्येक व्यक्ती पॅसिव्ह इन्कमसाठी तयार झालेला नाही. आणि आपल्याला हे माहिती नाही, की कोण पॅसिव्ह इन्कमसाठी तयार आहे. आणि आज तुम्ही हे प्रेझेंटेशन बघताय. मलाही माहीत नाही, की तुम्ही खरंच पॅसिव्ह इन्कमसाठी तयार आहात का? मला माहीत नाहीये. मग पडताळून बघायला, थोडंसं तापसून बघायला काय हरकत आहे? आमच्यासोबत या. काही दिवस व्यतीत करा. आमच्याकडनं जे शिकायला मिळतं ते शिका. कसं इम्प्लिमेंट करायचंय, प्रत्यक्षात कसं काम करायचं तेही शिका. आम्ही तो सपोर्ट करणार आहोत तुम्हाला. सो लक्षात घ्या, आजपर्यंत आपण कुठल्यातरी बहिणीला, भावाला, मित्राला, नातेवाईकाला कुठेतरी सपोर्ट केलेलाच आहे. मग सायकॉलॉजिकल असेल, इमोशनल असेल, आर्थिक असेल, त्यांना आपण हिंमत दिलेली आहे. तीच क्वालिटी ह्या व्यवसायामध्ये वापरायची आपल्याला. सो यूज, शेअर आणि सपोर्ट ह्या 3 गोष्टी आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून वापरणार आहोत आणि त्याचा फायदा करून घेणार आहोत पॅसिव्ह इन्कम कमवण्यासाठी. हा जो व्यवसाय आहे ज्याला आपण नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग किंवा MLM म्हणतो. हा व्यवसाय शासन मान्य आहे हे लक्षात घ्या. आम्ही ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला हा शासन मान्य नव्हता कारण तो नवीनच होता भारतामध्ये. सो बऱ्याच मधल्या काळामध्ये अंडरस्टँडिंग, मिसअंडरस्टँडिंग सुद्धा असणार आहेत, मिसकन्सेप्शन असणार आहेत, गैरसमजुती नक्कीच असणार आहेत. आणि एक चांगली गोष्ट काय आता की शासनाने 2016 साली
ह्या व्यवसायाला एक गाईडलाईन दिली, नियमावली दिली. याचा अर्थ काय? जर गाईडलाईन दिली तर शासनाला काय आहे? बिझनेस मान्य आहे. आणि जर शासनाला हा मान्य आहे, तर याच्यात गैर काही नाही हे आपल्याला समजून घ्यायचं. हां, यातनं आपण पैसे कमवू शकू, नाही कमवू शकू, हे तुमच्या माझ्या मेहनतीवरती अवलंबून आहे. आपण किती तयार होतो या व्यवसायासाठी. तुम्ही आज तयार नाही आहात, आम्ही तुम्हाला तयार करणार आहे. आपली सिस्टम तुम्हाला तयार करणार आहे. राइट? सो माय डिअर फ्रेंड्स, हा रिकॉग्नाइज्ड आहे. फिकी किंवा के सारखी संस्था म्हणते, की येणाऱ्या काळामध्ये काही 3-4 वर्षामध्ये हा व्यवसाय जवळपास 70,000 ते 1,00,000 कोटीच्या दरम्यान जाणार आहे. येस. मग जेवढा मोठा व्यवसाय, तेवढे मोठे तुम्ही त्याचे भागीदार बनू शकता. समजा या व्यवसायाला स्कोपच नाहीये, तर मग या व्यवसायात येऊन उपयोग काय? आज कॉम्प्युटर इंडस्ट्रीमध्ये जाऊन तुम्ही उपयोग नाही, मोबाईल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जाऊन उपयोग नाही, इन्शुरन्स सेक्टरमध्ये तुम्ही जाऊन उपयोग नाहीये, प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये, ऑइल इंडस्ट्रीमध्ये आपण जाऊ शकत नाही, सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये आपण जाऊ शकत नाही, तेवढं मोठं भागभांडवल नाहीये, ज्ञान नाहीये. मग ही इंडस्ट्री जर पुढच्या काही आणि हे तुम्ही, मी, माझा मित्र, छोटा मित्र, मोठा भाऊ, छोटी भाऊ, माझे सर, माझे शिक्षक नाही बोलत आहेत. ही फिक्की सारख्या संस्था, केपीएमजी सारखी संस्था बोलतीये. ज्या गव्हर्नमेंटला सल्ले देतात त्या संस्था म्हणतायत, की फार मोठा हा व्यापार वाढणार आहे. मग ऐकायला नको आपण? येस. ऐकलं पाहिजे माय डिअर फ्रेंड्स. थोडंसं माइंड ओपन ठेवलं पाहिजे. आज कर्नाटक स्टेट ओपन युनिव्हर्सिटी एमबीएच्या कोर्समध्ये म्हणजे एमबीए कोर्स लॉन्च केला नेटवर्क मार्केटिंगमध्ये. लक्षात घ्या. म्हणजे शिकवलं जाते कॉलेजमध्ये. का? तर स्कोप पुढे भरपूर आहे. आज डी-एडला स्कोप आहे, बी-एडला स्कोप आहे का? नाहीये. ते कॉलेजेस कमी होत चाललेत आणि आपण लोकं जातही नाही तिकडे. जर आज युनिव्हर्सिटीज नवीन कोर्सेस लॉन्च करतात, तर फ्युचर आहे म्हणून लॉन्च करतात. दिल्ली युनिव्हर्सिटी जी टॉप मानली जाते, आय-एस ऑफिसर्स जे मेजॉरिटी सिलेक्ट होतात, ते भारतामधून मेन दिल्ली युनिव्हर्सिटीमधून सिलेक्ट होतात. लक्षात घ्या. म्हणजे भारतातलं सगळ्यात टॅलेंटेड क्रीम क्राउड आपण म्हणूया. ती युनिव्हर्सिटी बी-ए कॉमर्स सॉरी बी-कॉम कॉमर्स सॉरी बी-ए कॉमर्स नाही. बी-कॉममध्ये ऑनर्स आहे ना, पहिल्या सेमिस्टरमध्ये किंवा एक सेमिस्टरमध्ये तुम्हाला शिकवलं जातं नेटवर्क मार्केटिंग काय? उगाच शिकवत असतील का हो? हे पुस्तकाचं एक चित्रण तुम्ही समोर बघताय. सो माय डिअर फ्रेंड्स, तुम्ही नाही ही संधी हातामध्ये घेतली, तुमच्या पुढच्या पिढीला ही शाळा कॉलेजमध्ये शिकावं लागणार आहे, लक्षात घ्या. चला, इंडस्ट्री चांगली आहे, स्कोप चांगला आहे, आंब्याची शेती करण्याचा योग आहे. कुणाबरोबर करावा? म्हणजे आंबा नक्की कुठे लावावा? लक्षात घ्या, अमरावतीला, नागपूरला, कुठेतरी मध्य प्रदेशमध्ये हापूस आंबा लावला तर मी येणार नाही झाड असं म्हणत नाहीये किंवा त्याला थोडीफार फळं देखील लागतील. कदाचित कोकणामध्ये लावलेत, त्याच्यापेक्षा कमी लागतील किंवा त्याची फळाची साईज असेल किंवा कलर असेल किंवा टेस्ट जरा वेगळी येईल. अप टू मार्क येणार नाही. म्हणजेच आपण आंब्याची शेती जरी करायची म्हटली तरी कुठं करायची हे फार महत्वाचं आहे. मी हापूस आंब्याबद्दल बोलतोय, चांगल्या आंब्याबद्दल बोलतोय. जर पॅसिव्ह इन्कम कमवायचंच आहे, तर मग ते योग्य कंपनीबरोबर कमवायला पाहिजे आपण. येस ऑर नो? योग्य कंपनीची स्टेबल कंपनी असणार आहे, चांगली कंपनी असणार आहे. तुमच्या माझ्या सर्वसामान्य व्यक्तीला भावणारी कंपनी असली पाहिजे, राइट? सो कंपनी कशी चूज करायची आपण ते बघूया. बघा, काही पिलर्स असले पाहिजे, काही मापदंड असले पाहिजेत, की कसं मी सिलेक्ट करायची एखादी कंपनी, राइट? सो मी मगाशी म्हटलं युनिव्हर्सिटीजमध्ये आता शिक्षण सुरू झालंय. पण ज्या लोकांनी ऑलरेडी युनिव्हर्सिटीजमधनं बाहेर पडलेत किंवा आपण म्हणून 40 50 मध्ये आलेत, 35-30च्या पुढे गेलेले आहेत, ज्यांचं शिक्षण संपलेलं आहे. नोकरी किंवा व्यवसायामध्ये ऑलरेडी मग्न झालेत आणि त्यांना जर नेटवर्क मार्केटिंग करायचं असेल तर त्या कंपनीमध्ये स्वतःची एज्युकेशन सिस्टम असली पाहिजे. एल-ओ-एस मध्ये एज्युकेशन सिस्टम असली पाहिजे. आजचं हे प्रेझेंटेशन तुम्ही वन स्टारच्या माध्यमातून पाहताय म्हणजे ऑलरेडी एज्युकेशन सिस्टम कार्यरत आहे. आज कदाचित तुम्हाला अशा एखाद्या व्यक्तीने हा व्हिडिओ किंवा लिंक शेअर केली असेल, की ज्याने अजून बिझनेस प्लॅन सांगायला सुद्धा सुरुवात केली नसेल. पण त्यांनी इन्व्हाईट केलं तुम्हाला आणि प्रेझेंटेशन सिस्टमच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जातंय. सो एज्युकेशन सिस्टम असली पाहिजे, अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रोफाईल, प्रॉडक्ट्स, प्राइस आणि पेआउट जो आहे ना, हा चांगला असला पाहिजे. कंपनीचं प्रोफाईल असं असलं पाहिजे, की तुमची पुढची पिढी त्याच कंपनीमध्ये उद्योग करेल हा किंवा हा व्यापार वाढवेल, लक्षात घ्या. असं स्ट्राँग पाहिजे. नाहीतर आज बरेचसे एम-एल-एम लीडर्स कंपनी चालू करतात. त्यांना बिझनेस बॅकग्राऊंड नसतं, अॅक्युमेंट नसतं. 2 वर्ष, 5 वर्ष चालवतात आणि मग परत घडी बंद होऊन जाते. अशा कंपनीबरोबर करिअर करण्यात काही अर्थ नाहीये. कारण जर पॅसिव्ह इन्कम कमवायचं आहे, तर प्रोफाईल स्ट्राँग असलं पाहिजे. ते आपण पुढे बघूया. प्रॉडक्ट रेंज सर्वसामान्य लोकांना रुचेल, पटेल आणि त्यांच्या वापरात असेल अशी पाहिजे. बरं, मी म्हणेन 200 प्रॉडक्ट्स आहेत ना, किमान 5-25 प्रॉडक्ट्स तरी असे वापरातले असेल, की जे खरंच एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीच्या घरामध्ये वापरले जात आहेत. प्राइस कशी असावी? अफोर्डेबल असावी. रास्त भाव असावा. मार्केटला कॉम्पीट करणारा भाव असावा. येस ऑर नो? आणि पेआउट रेग्युलर असावा. कुठेही ₹1 गफला होऊ नये कंपनीच्या माध्यमातून. पैसे देताना कंपनीचे हात कापू नयेत. येस ऑर नो? राइट. सो आपण प्रोफाईल आणि अचिव्हमेंट बघूया. बघा, मी ज्या कंपनीची गोष्ट करतोय, ओके लाईफ केअर प्रायव्हेट लिमिटेड, जी रोहतक बेस, हरियाणा, दिल्लीच्या पुढे थोडंसं. तिथली कंपनी आहे. ह्यांची व्हिजन, ग्रोथ आणि एक्झिक्युशन जबरदस्त आहे. मला ज्या गोष्टी भावल्या मी ते तुमच्यासमोर मांडतोय बघा. आज ओके लाईफ केअर
5 वर्षाच्या आसपास आता कंपनीला यावर्षी 5 वर्ष पूर्ण होत आहेत. मग आता तुलना कशी करणार आपण? बरोबर आहे की नाही? मग पहिल्या 5 वर्षामध्ये इतर यशस्वी कंपन्या ज्या आहेत मार्केटमध्ये, त्यांनी काय मिळवलं होतं किंवा ते कुठल्या स्थितीमध्ये होते? त्यांची स्थिती आणि आपली OKLFKची पहिल्या 5 वर्ष स्थिती आपण कंपेअर करू शकतो, राइट? आता या नोव्हेंबरमध्ये कंपनीला 5 वर्ष कंप्लीट होतील. नाऊ समजून घ्या, कंपन्यांकडे बाकीच्या ज्या यशस्वी आहेत, त्यांच्याकडे ज्या गोष्टी नव्हत्या, त्या आपल्याकडे कुठल्या होत्या? तर 20 वर्षाचा ट्रॅडिशनल बिझनेस आणि नेटवर्क मार्केटिंगचा अनुभव, स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी, स्वतःचं हेड ऑफिस, स्वतःचे वेअरहाऊसेस, स्वतःचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर, स्वतःचे शास्त्रज्ञ. इतर कंपन्यांमध्ये तुम्ही फुली असं बघताय. का? आणि OKLFK टिक मार्क करणं हे पहिल्या दिवसापासून कंपनीने योजलेलं आहे. 120 प्रॉडक्ट्स आता प्रॉडक्ट्स ऑलरेडी 150च्या पुढे गेलेले आहेत आणि सारखे प्रॉडक्ट्स लॉन्च होत आहेत. माय डिअर फ्रेंड्स, टीव्ही कमर्शियल सुद्धा सुरू झालेले आहेत. सोशल मीडियावरती प्रमोशन सुरू झालेलं आहे. जेणेकरून सर्वसामान्य व्यक्ती म्हणतो, आम्ही हे प्रॉडक्ट कधी ऐकले नाही, पाहिले नाहीत. त्याची सुद्धा कंपनीने तयारी केली आहे. हे बाकी कुठल्याच कंपनीने भारतामध्ये केलेलं नाही. आणि दॅट इज व्हाय दिस इज दी बेस्ट प्लॅटफॉर्म, बेस्ट अपॉर्च्युनिटी OKLFK प्रायव्हेट लिमिटेड. कित्येक लोक म्हणजे 200-500 रुपयांपासून 20-20, 30-30, 40-40 लाख रुपये प्रति महिना. ऑफकोर्स जो जेवढे कमवेल, कधी कमवेल? जेवढी मेहनत घेईल, तेवढे जास्त कमवेल माय डिअर फ्रेंड्स, राइट? सो व्हिजन खूप स्ट्रॉंग आहे. सर्वसामान्याला पटतील, रुचतील, समजतील, परवडतील असे प्रॉडक्ट्स. ग्रोथ अफलातून आहे. आणि येस, कंपनी खूप कार्यक्षम आहे, सपोर्टिव्ह आहे आणि प्रोफेशनल मॅनेजमेंट आहे. असं नाही की फक्त मालक कंपनी चालवतो. हा मालक कंपनी चालवत नाही, तर प्रोफेशनल मॅनेजमेंटमधली लोकं कंपनी चालवतात. म्हणजेच काय की प्रोफाईल स्ट्रॉंग आहे माय डिअर फ्रेंड्स. चला, कंपनी आपण चॉईस केली. नक्की कंपनीमधून जो मिळणारा पैसा आहे, तो कसा मिळतो आपल्याला ह्याची बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की काही गंडे घालण्याचा बिझनेस आहे का? म्हणजे फसवण्याचा व्यवसाय का? नाही. किंवा कंपनी आपल्याला फसवते किंवा तुमचा मित्र-मैत्रीण आपल्याला फसवते का नातेवाईक नाही फसवत. का? ट्रॅडिशनल डिस्ट्रिब्युशन सिस्टम काय म्हणते, आज तुमच्या घरामध्ये जो काही टूथपेस्ट किंवा याच्या अगोदर तुम्ही जे टाल्कम पावडर किंवा वॉशिंग पावडर वापरत होता, ती कुठलीतरी कंपनी बनवते. कंपनीची जाहिरात तुम्ही कुठेतरी पाहिलेली असते, कुठल्यातरी मीडियामध्ये पाहिलेली असते. म्हणजे जाहिरातदार असतो. कोणतरी डिस्ट्रिब्युटर असतो जो राज्याच्या लेव्हलला, राइट, राज्याच्या लेव्हलला त्याला डिस्ट्रिब्युशन करतो. कोणतरी जिल्ह्यावर होलसेलर असतो, तालुक्यावर होलसेलर असतो आणि मग ती वस्तू डिस्ट्रिब्युटरच्या माध्यमातून दुकानापर्यंत पोहोचते आणि दुकानाकडनं आम्ही खरेदी करून आणतो. मग ही मधली जी मंडळी आहेत ना, ही समाजसेवक नाही आहेत, हे बिझनेसमन आहेत आणि त्यांना त्याचा मोबदला मिळालाच पाहिजे. म्हणजे आजपर्यंत बघा, तुम्ही हा व्यवसाय जरी नाही केला तरी समजून घ्या गणित काय. आजपर्यंत तुम्ही जे काही खरेदी केलेली आहे, त्याच्यातून कोणतरी श्रीमंत होत गेले, येस ऑर नो? पण लक्षात घ्या, मी म्हणत नाही की त्यांनी चुकीचं काम केलंय. ते यशस्वी झालेत, त्यांनी श्रीमंत झालेत, तर त्यांनी कष्ट घेतलेत. पण थोडंसं डायनामा शिफ्ट करूया. आपण कस्टमरच्या मेंटॅलिटीतून आपण बिझनेस मेंटॅलिटीकडे येऊया. बिझनेस मेंटॅलिटी काय म्हणते, जर मी पैसे खर्च इथून पुढेही करणारच आहे आणि अजून कुणाला तरी श्रीमंत करणार आहे. मग जर समजा मी अशी खरेदी केली की ज्याच्यातून मी श्रीमंत झालो तर? अँड दॅट इज व्हॉट इज डायरेक्ट सेलिंग डिस्ट्रिब्युशन सिस्टम. नेटवर्क मार्केटिंगमध्ये तेच होतं. हे जी काही मधली मंडळी आहेत ना, ह्यांना बायपास करून कंपनी तुम्हाला आम्हाला ही व्यावसायिक संधी देते. म्हणजे कंपनी ओके लाईफ केअर प्रोडक्ट्सचं उत्पादन करते. तुम्हाला आम्हाला ॲज अ डिस्ट्रिब्युटर साइन अप करते कंपनी. भारतीय असल्याचा पुरावा म्हणजे के-वाय-सी ज्याला आपण म्हणतो. जो व्यक्ती बँकेत खातं खोलतो, त्याला जेवढे डॉक्युमेंट्स लागतात तेवढेच डॉक्युमेंट्स आपल्याला इकडे लागतात. किंबहुना कमीच लागतात मी म्हणेन. पॅन कार्ड, आधार कार्ड या गोष्टी तुम्ही दिल्या की तुम्ही डिस्ट्रिब्युटर बनता. हॅलो, डिस्ट्रिब्युटर बनता, कस्टमर नाही. फ्लिपकार्टवरनं खरेदी करतो आपण, कस्टमर असतो. Amazonवरनं खरेदी करतो, डीमार्टला जातो आपण, कस्टमर असतो. इथे तुम्ही खरेदी करताय, तर तुम्ही डिस्ट्रिब्युटर आहात. म्हणजेच तुम्हाला बरेचसे फायदे मिळणार आहेत. 2 फायदे: वस्तू वापरा, पैसे वाचतील. वस्तू विक्री करा, पैसे मिळतील. आणि जर तुम्हाला ही संकल्पना इतर लोकांपर्यंत पोहोचवता आली आमच्या माध्यमातून, आमच्या सपोर्टने, एकट्याने काम करायचं नाही. मी अगोदरच चेतावणी देतोय की तुम्हाला हा एकट्याने बिझनेस होणार नाही. कृपया ट्राय सुद्धा करू नका. आमच्या सोबत टीम स्पिरिटमध्ये, हा क्रिकेट सारखा, बॅडमिंटन सारखा गेम नाहीये. टेबल टेनिस सारखा गेम नाही. हा क्रिकेट सारखा, व्हॉलीबॉल सारखा, फुटबॉल सारखा गेम आहे, जो सांघिक खेळला जातो. येस ऑर नो? सो सांघिक खेळायचं असेल, तर येस, तुमचं स्वागत आहे. आणि मी म्हणेन की खेळायचं असेल किंवा नसेल, पॅसिव्ह इन्कम कमवायचा आहे. एकट्याचं काम नाही. जी जगातली 5% लोकं काम करतात, लक्षात घ्या, ती एकट्याने काम करत नाहीत, जी पॅसिव्ह इन्कम कमवतात, राइट? सो आपण बघूया की ही व्यावसायिक संधी आपल्याला नक्की कुठे घेऊन जाऊ शकते. सो संकल्पना तुम्हाला समजलेली आहे. आता FMCG प्रॉडक्ट्स आहेत आपल्याकडे, आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स आहेत, फूड सप्लिमेंट्स आहेत, राइट? बरीच व्हरायटी आहे, जी तुम्ही तुमच्या घरामध्ये उपयोगासाठी आणता, अशी व्हरायटी आपल्याकडे आहे. ट्रेडिशनल मार्केटमध्ये जे काही खरेदी तुम्ही करता, त्याच्याऐवजी तुम्ही
ओके लाईफ केअरकडे खरेदी करणार, पैसे वाचतील. इतर डायरेक्ट सेलिंग कंपन्यांच्या तुलनेमध्ये 457च्या आसपास कंपनीज आहेत. त्यांच्यापेक्षा हे प्रॉडक्ट्स तुम्हाला निश्चितच क्वालिटी वाईज आणि प्राइस वाईज चांगले वाटतील, म्हणजे अफोर्डेबल असणार आहेत. सो मी प्रॉडक्टमध्ये डिटेल जाणार नाही. तुम्हाला प्रॉडक्ट्स ज्या व्यक्तीने हे इन्व्हिटेशन दिले किंवा व्हिडिओ दाखवलाय, त्यांना विचारा ते तुम्हाला सविस्तर प्रॉडक्टची माहिती देतील. मी एवढंच म्हणेन, माहिती घेऊन तरी तुम्ही काय करणार? वापरून बघा एकदा प्रॉडक्ट्स, अनुभव घ्या. योग्य नाही वाटलं सोडून द्या विषय. म्हणजे त्याच्यावर चर्चा सुद्धा करायला नको, राईट? सो ही प्रचिती तुम्ही घ्या, प्रॉडक्ट्स अनुभवा. उत्कृष्ट दर्जाचे प्रॉडक्ट्स आहेत आणि एखादा प्रॉडक्ट नाही आवडला, परत करा, पैसे परत मिळतील. ही गॅरंटी मी देत नाही, कंपनी देते. लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला आम्हाला बळ कंपनी देते. नाव ह्या बिझनेसमधून जर आपल्याला पैसे कमवायचे तर वेगवेगळ्या प्रकारची उत्पन्न मिळणारच आहेत आपल्याला. प्रॉडक्ट्सची क्वालिटी, क्षमता खूप चांगली आहे. इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स आहेत, अफोर्डेबल प्रॉडक्ट्स आहेत, युजर फ्रेंडली आहेत. म्हणजे मी प्रॉडक्ट्सचं का लक्षात घ्या, प्रॉडक्ट्स तुम्ही अनुभवा आणि त्यातून कॉन्फिडन्स वाढला की मग पुढे जा, राईट? म्हणजे नुसते पैसे वाचतात म्हणून नव्हे, तर क्वालिटी पण तुम्हाला निश्चितच आवडणार आहे. थोडक्यामध्ये बिझनेस प्लॅन बघूया. बघा, तुम्हाला संकल्पना लक्षात आलेली आहे की एकट्याने काम करायचं नाही. यूज, शेअर, सपोर्ट 3च गोष्टी करायच्यात. कंपनी स्ट्रॉंग आहे, गव्हर्नमेंटची मान्यता आहे या व्यवसायाला आणि पॅसिव्ह इन्कम सर्वसामान्य व्यक्ती शून्य भांडवलामध्ये पॅसिव्ह इन्कम करण्याची एकमेव या भूतलावरची संधी आहे. डायरेक्ट सेलिंग, राईट? आता बिझनेस प्लॅन जो आहे ओके लाईफ केअरचा, तो समजून घ्या. 7 प्रकारे उत्पन्न मिळतं. 7 प्रकारे उत्पन्न मिळतं. नावांमध्ये काही नाही. दर महिन्याच्या 10 तारखेला आपल्याला चेक जमा होतो, लक्षात घ्या. सो उत्पन्नाचे नावं तर मी त्याला सांगून ठेवतो, म्हणजे ऐकायला पण बरं वाटेल थोडंसं. रिटेल प्रॉफिट आहे, ज्याच्यासाठी तुमच्या आजूबाजूला गल्लीबोळामध्ये, बाजारपेठेमध्ये तुम्ही जी दुकानं बघता ना, ज्याच्यासाठी दुकानं ती थाटली जातात, ते हे रिटेल प्रॉफिट आहे. अतिशय महत्त्वाचं. म्हणजे हे रिटेल प्रॉफिट कमवण्यासाठी लोकं लाखो रुपयांचं भांडवल गुंतवतात. पिढ्यानपिढ्या काउंटरवरती बसून ते उत्पन्न घेतात. तेच उत्पन्न तुम्हाला इथे कंपनी देणार आहे घर बसल्या. घर बसल्या इन द सेन्स घरातून तुम्ही हा व्यापार सुरू करू शकता. दुकान सुद्धा थाटायची गरज नाहीये. हा रिटेल प्रॉफिट पहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रॉफिट. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला असं वाटलं, की माझ्या नातेवाईकांबरोबर, माझ्या मित्रांबरोबर किंवा माझ्या शेजारी-पाजारी लोकांबरोबर जी तुम्हाला चांगली योग्य लोकं वाटतात, तुमच्या वेव्हलेंथची लोकं वाटतात, तुमची ज्यांच्याशी मनं जुळतील किंवा विचार जुळतात आपण म्हणूया, त्यांच्याबरोबर आमच्या मदतीने हा व्यवसाय शेअर करायचा आहे. त्याची माहिती शेअर करायची. जसं आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लिंक पाठवणारा व्यक्ती वेगळा आहे किंवा तुम्हाला इन्व्हाइट करणारा व्यक्ती किंवा व्हिडिओ दाखवणारा व्यक्ती हा वेगळा आहे आणि प्रेझेंटेशन मी देतोय, म्हणजे आमचा सपोर्ट त्यांनी घेतलेला आहे. तुम्हालाही तेच करायचंय. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. सो माय डिअर फ्रेंड्स, जर समजा तुम्ही इतर लोकांना मदत केलीत, तर तुम्हाला ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे बोनस आपण म्हणूया. ॲक्टिव्ह बोनस, कन्सिस्टन्सी बोनस, सुपर ॲक्टिव्ह बोनस, कार फंड, हाऊस फंड, फ्लॅगशिप बोनस अशी वेगवेगळ्या प्रकारची बोनसेस मिळतात. कधी मिळतात? टर्नओव्हर वाढत गेला तुमच्या माध्यमातून की मिळतात. व्हेरी सिंपल. सो टर्नओव्हर थोडासा झाला की ॲक्टिव्ह बोनस, अजून थोडा तुम्ही मेंटेन केला कन्सिस्टन्सी, अजून थोडा जास्ती टर्नओव्हर केला सुपर ॲक्टिव्ह बोनस, तो मेंटेन करा. मग कार फंड वगैरे असे बोनसेस तुम्हाला मिळतात. संक्षिप्त काय लक्षात घ्या. आता रिटेल प्रॉफिट तुम्ही ज्या एम-आर-पीने वस्तू आजपर्यंत मार्केटमधनं खरेदी करून आणत होतात किंवा डीमार्टमधून थोडाफार डिस्काउंट घेऊन आणत होतात, होलसेलरमध्ये जाऊन थोडासा डिस्काउंट घेत होतात. थोडासाच होता. ओके लाईफ केअरचे प्रॉडक्ट्स तुम्ही वापरायला सुरू केलेत, तर तुमचं 20% ते 40% पर्यंत, येस 20% ते 40% पर्यंत तुम्हाला बचत होणार आहे. मी म्हणतो ही बचत, चला व्यवसाय करायला नाही जमला, मी थोडं निगेटिव्ह बोलून चालतो. म्हणजे तुम्ही निगेटिव्ह आहात असं मला म्हणायचं नाही, पण चला ना आपण बुरा क्या हो सकता है असं नेहमी ना, नुकसान काय होऊ शकतं का? राईट? लक्षात घ्या, तुमच्याकडे व्यवसाय नाही झाला, तुम्हाला पॅसिव्ह इन्कम नाही कमवता आलं, तरी सुद्धा दर महिन्यात जर समजा ₹200-500, ₹1000 जर वाचले प्रॉडक्टच्या माध्यमातून, ते सेव्हिंगला टाकूया. कदाचित 5 वर्षाची मुलगी आहे, 20 वर्ष पुढे जाऊन बघितलं 25 पर्यंत कदाचित लग्नाच्या बजेटमधला थोडासा हिस्सा बाजूला पडेल आणि कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा जर तुम्हाला माहीत असेल, निश्चितच, तर तुम्हाला माहिती आहे की बचत करणं सुद्धा किती महत्त्वाचं आहे. मग आजपर्यंत आम्ही पैसे फार वाचवले नाही, खर्चच केले, दुसरं कोणतरी श्रीमंत झालं. आज आपण प्रॉडक्ट्स वापरून पहिली बचत करूया आणि जर समजा बघा तोंडी जाहिरात थोडंसं अलीकडे-पलीकडे सांगितलं. आज बघा वटपौर्णिमेच्या निमित्तानं लेडीज लोकं सगळी वटापर्यंत पोहोचली असतील, पूजा झाली असेल, नक्कीच काही ना काहीतरी रेकमेंड केलं असेल. कुणीतरी गंठण बघितलं असेल, कुठे घेतला, कुणीतरी साडी बघितली असेल, कुठे घेतली, विचारत असेल. सँडल बघितलं एखादं नवीन, नटून-थटून सगळ्या गेल्या असतील आणि जेवढं काही नवीन आहे ना, तेवढं नाही विचारलं तरी खोदून-खोदून सांगितलं असेल. सो ही नैसर्गिक क्वालिटी आहे आणि हे फक्त लेडीजमध्येच आहे असं नाहीये, पुरुषांमध्ये सुद्धा आहे. राईट? आपण ब्रँड्स रेकमेंड करतो. मग ते रेकमेंड केले आणि आपण आपल्या घरातून जर समजा 2 वस्तू काढून दिल्या, प्रॉफिट झाला. ज्यासाठी लोकं दुकान थाटून बसतात, ते आपल्या घरातनं होणार आहे आणि
दुसरी गोष्ट बघा, दुकान टाकलं म्हणजे दुकान उभं टाकलं मी म्हणलं, दुकान उभं केलं तरी तोंडी बोलावंच लागणार आहे की नाही? मग आपल्या घरातल्या वस्तू समोरच्या व्यक्तीला रेकमेंड करायला बोलावं लागलं, तर काय हरकत आहे? आणि आपण आपला इथून पुढे दृष्टिकोन जो आहे, तो व्यावसायिक ठेवलेला आहे, प्रोफेशनल ठेवलेला आहे. आपण ग्राहकाच्या मेंटॅलिटीने पुढे जाऊच शकत नाहीये. नाही, आपण नाहीच जाऊ शकत पुढे, राइट? आपल्याला बिझनेस माइंडसेट डेव्हलप करायला लागेल. सो माय डिअर फ्रेंड्स, 20 ते 40% चा रिटेल प्रॉफिट आहे. याच्यावरती लोकांनी उभं राहिलंच पाहिजे आणि खूप चांगल्या पद्धतीचा प्रॉफिट आहे. कंपनीच्या भरपूर ऑफर्स येत असतात, जे रिटेल प्रॉफिटमध्ये बढोतरी करून देतात आपल्याला. तर हा फायदा सगळ्यात महत्त्वाचा आहे तुम्हाला. त्यानंतर आमच्या माध्यमातून तुम्ही वनस्टारच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, YouTubeच्या माध्यमातून आमच्या किंवा मग पर्सनली जे काही आपले Zoomच्या माध्यमातून ट्रेनिंग्स होतात, ते ट्रेनिंग्स घेतल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला आमच्या माध्यमातून, आमच्या मदतीने काही लोकांचा समूह तयार करता. कसं तयार करायचं तुम्हाला माहिती असायची गरज नाही. आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देणार आहोत. स्टेप बाय स्टेप होणार आहे सगळं, राइट? बघा, 2 वर्ष शिकायची तयारी ठेवा. परत एकदा सांगते, 50,000 पेन्शन स्वरूपात मिळाले आजीव आणि पुढच्या पिढीला सुद्धा. हरकत आहे का हो 2 वर्ष शिकायला? जे 17-17 वर्ष शिकून सुद्धा नाही मिळू शकत, कदाचित नाही मिळू शकत. मग इथे 2 वर्ष काय हरकत आहे का शिकायला? ओपन माइंड ठेवा. भरपूर अपयश मिळेल तुम्हाला पहिल्या 2 वर्षात. काहीच हरकत नाहीये. आजीवन जर यश मिळणार असेल तर काय हरकत आहे? जसं ते आपले विश्वास नांगरे पाटील म्हणतात, की अ, माझी नरकात जायची तयारी आहे. पण कारण स्वर्गीय असलं पाहिजे. मग मला म्हणायचं 2 वर्ष नकार पचवायला काय हरकत आहे? मी म्हणत नाही सगळा नकारच मिळणार आहे. पचवायला काय हरकत आहे, की जीवनभर जर समजा आपली पुढची पिढी सुद्धा शांत पद्धतीने पॅसिव्ह इन्कम घेणार असेल तर, राइट? सो मगाशी मी दाखवल्याप्रमाणे ॲक्टिव्ह बोनस म्हणजे सी वगैरे जे लिहिलं ना, 40%, 27%, 10% हे सगळं उत्पन्न आपल्याला ग्रुप डेव्हलप केल्यानंतर मिळतं. याची गणितं तुम्हाला ट्रेनिंगमध्ये समजवली जातील. मला सांगायचं एवढंच, टर्नओव्हर तुमच्या माध्यमातून जेवढा जास्त होईल, तेवढं उत्पन्न अधिक मिळणार आहे आणि ते लाँग टर्मचं असणार आहे. नाऊ आपल्याला फायदे अजून कसे-कसे मिळणार आहेत बघा, लक्षात घ्या. जर एखादं विशिष्ट दुकान तुम्ही थाटून बसलं तर हे फायदे नसतात. कन्सिस्टन्सी ऑफर कंपनी देते. लगातार तुम्ही काही महिने वस्तू खरेदी करा. तेवढ्याच्या वस्तू तुम्हाला पुढे फ्री मिळतात. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेला एका विशिष्ट लेव्हलला जाता, त्यावेळेला तुम्हाला त्याच्यातनं ट्रेनिंग्स मिळायला सुरू होतात. राइट? नाऊ एक बात समजो, घेण्यासारखं इथनं भरपूर काही आहे. ज्याला मी नेहमी असं म्हणतो, की ह्या पाहणे जैसा बहुत कुछ है, खोने जैसा कुछ भी नहीं है. सो ट्रेनिंग्स तुम्हाला मिळतील, इंटरनॅशनल ट्रिप सुद्धा मिळतील. ऑफकोर्स हे कोरोनाच्या नंतरची गोष्ट आपण बोलतोय. एका दुकानदाराला स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून जावं लागेल. इथे कंपनी अवॉर्ड रिवॉर्ड म्हणून तुम्हाला ह्या ट्रिप्स देते. राइट? सिनेच्या माध्यमातून सुद्धा जो व्यक्ती जेवढा मॅच्युअर्ड झालाय त्याच्यासाठी ते टार्गेट लागलेलं असतं. प्रत्येक टार्गेट काय प्रत्येक व्यक्तीसाठी नसतं. म्हणजे आज जर तुम्ही नवीन हा बिझनेस सुरू करताय, तर कदाचित जे काही कंपनीचे किंवा अपलाईनचे टार्गेट्स जे असतात ते कदाचित तुम्हाला आज लागू होत नाहीत. कदाचित काही महिन्यानंतर लागू होतील. राइट? पण निश्चितच कंटिन्यूअस तुम्हाला काही ना काहीतरी ट्रेनिंग कोचिंगच्या माध्यमातून अवॉर्ड रिवॉर्ड्स हा मिळतच असतो. नाऊ माय डिअर फ्रेंड्स, करायचंय काय मग आपल्याला? हा सगळा फायदा घ्यायचा. बघा आत्तापर्यंत तुम्हाला एवढं निश्चित लक्षात आलं असेल, की करावंसं वाटतंय. वाटतंय ना? पुढे चला. कारण एखादी लग्नासाठी मुलगी बघितली ती समजत नाही आपल्याला पूर्ण, पण वाटतं आपल्याला काहीतरी. चला बघितलं 2 मिनिटानं, येस. म्हणजे मी बघण्याचा जो कार्यक्रम असतो घरातला त्याच्याबद्दल बोलतोय, रस्त्यावरचा बोलत नाहीये. राइट? सो आपल्याला तिथे काही जास्ती समजलेलं नाहीये. पण आपण वाटतंय ना, तर निर्णय घेतो आणि आयुष्यभर तो निर्णय आपण पणाला लावतो म्हणा किंवा तडीला नेतो आपण असं म्हणूया, राइट? इथे आपण तेच बघितलं. जर वाटलंय ना, तर करूया. रजिस्ट्रेशन करायचे आधार कार्ड, पॅन कार्ड WhatsAppच्या माध्यमातून ताबडतोब आत्ता पाठवून द्या. उद्या तुम्ही पहिली पर्चेसिंग करा म्हणजे यूज करा. आमच्या मदतीने शेअर करायला शिका आणि मग आमच्याच मदतीने तुम्हाला सपोर्ट सुद्धा मिळणार आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, इट इज व्हेरी ईझी. बिझनेस खूप सोपा आहे. लर्न, लीड एंड रिपीट. शिकायचंय, पुढाकार घ्यायचा आहे आपल्या जीवनाचा, लोकांवरती येस, लोकांची जबाबदारी, आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायची आहे आणि तीच गोष्ट पुन्हा रिपीट करायची आहे. तुम्ही निश्चितच पॅसिव्ह इन्कम कमवणार माय डिअर फ्रेंड्स. सो तुम्ही आज या प्रेझेंटेशनमध्ये आलात. धन्यवाद. ज्या व्यक्तीने तुम्हाला शेअर केलंय त्याच्याशी ताबडतोब फोनवरती बोला आणि एका नवीन प्रवासाला सुरुवात करा. धन्यवाद.